चल मग निघू का मी आता. हा सावकात जा. हा पोचले एखादा फोन कर मला. हा भया 7 वाजा आले कुठं राहिले काय मी. सावकात जा आणि मला पोचल्या फोन कर. हॅलो कुठं राहिली ग तू अजून येईना झाली. अगं मम्मी नाही येणार आता माझी नणंद नाही आली अजून. तुझी नणंद अजून नाही आली का. अगं मग तिच्या पशी काय तुला काय तिला राखी बांधायची का तिच्या भावाला राखी बांधायची तवा. अगं माझी सासू नाही पाठवत एक काम कर ना दादालाच पाठव इकडं. अगं त्यो कायच येतोय बघ ते बोलून येतोय का काय आणि मग देते पाठवून. औ मग आता तू कवा शिकीशील बरं. आता कायच जमते मम्मी तुझी सासू तसली जे बोली जाऊ दे ठेव मग. काय झालं सासूबाई. काय नाही अगं ती पिंकीची नणंद नाही आली ती म्हणत होती बावड्याला पाठवून दे. हो बघ बरं जातोय का काय त्यो. बरोबर आहे त्यांची नणंद घरी यायची म्हणलं त्यात तरी कसं काय ते नाही का. तुम्हीच बघा यांना विचारून काय म्हणतात ते. कसं आहे मी पण आता सकाळी धरून काम करून करून दमले. स्वयंपाक केलाय तो पण गेलाय सगळा व्हायला. आता कपडे बदलते जरा वेळ आराम करते. जे काय होईल ते मला सांगा नंतर. होय रे पिंकीची नणंद नाही आली तर ती नाही यायची म्हणती तूच जर तिच्या घरी राखी बांधून घे. आता एवढं लेट कोण सांगतं का मम्मी. किती वाजले बघ बरं. 7 वाजले आता. तिच्या घरी जायला पार 9 वाजून. किती ट्रॅफिक आहे त्यांच्या इथं. अरे पहिलं मला माहिती असतं तर सांगितलं नसतं का तुला. दमून आले आता मी कामावून. जाऊ दे आता मला आराम करू दे. जाऊ दे आता दमलाय तर झोप मग. आता काय बोलू मी तरी सगळ्या दिवसाचं झाले हे. हिची राखी पौर्णिमा झाली साजरी. मायापुरीची राखी पौर्णिमा तशीच राहिली.